महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला। यावेळी ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून ITI वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक आदी मुख्य पदाधिकारीही उपस्थित होते। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5व्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला। आपल्या मतदारसंघात प्रचंड असं शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रभावाची चुणूक दाखवून दिली। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे, RC पाटील यांच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले गुरु धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचा आनंद आश्रमात जाऊन दर्शन घेतलं। संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी ठाण्यात येऊन एकनाथ शिंदे यांना शुभ आशीर्वाद दिले। तत्पूर्वी घरातून निघताना पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण केलं। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात झाली। अनाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर सर्व कार्यकर्ते भारावून गेले होते। रॅलीमध्ये अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती। सर्व वातावरण भगवमय झालं होतं। राष्ट्रवादी, भाजप, RPI यांच्यासह महायुतीचे सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते। रस्त्यावरील या गर्दीमुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून लागली। वागळे इस्टेटमधील गल्लीतून ही जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांनी कोपरी पाचपाकाडी हा आपला बालेकिल्ला कसा आहे हे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शनातून दाखवून दिलं। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं दिवंगत स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आणि सेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। त्यानुसार केदार दिघे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी सेनेचे नेते राजन विचारे, नरेश मणेरा यांच्यासह अनेक महाआघाडीचे स्थानिक नेतेही उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीनं दिघे अस्त्र वापरण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार केदार दिघे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून केदार दिघे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। त्यांनी मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आगामी काळात शिंदे विरुद्ध दिघे अशी लढाई संपूर्ण राज्याला पाहायला मिळणार आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। आज दीपावलीच्या वसुबारसेच्या शुभदिनी केळकर यांनी घंटाळी देवी मंदिरात सहकुटुंब देवीचे दर्शन घेतले।
त्यानंतर सकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघोरे, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ठाणे शहर विधानसभेचे प्रमुख सुभाष काळे, माजी नगरसेवक नारायण पवार, कृष्णा पाटील, सुनीत जोशी, मृणाल पेंडसे, संदीप लेले, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, सचिन पाटील, महेश कदम, डॉक्टर राजेश मडवी आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो हितचिंतक आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्यासाठी अजित पवार गटाचे उमेदवार नजीमुल्ला यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांचा पाडाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नजीमुल्ला या त्यांच्या शिष्याला निवडणूक रिंगणात उतरवले. गेल्या काही वर्षातील दोघांमधील वाद सर्वज्ञात असल्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघात आव्हाड विरुद्ध मुल्ला अशी लढत निर्माण करण्यात आली आहे. त्यांना शिवसेना, शिंदे गट आणि भाजपनं पाठिंबा दिलाय. त्या अनुषंगानं नजीमुल्ला यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांच्यासोबत रॅलीत महायुतीचे कोणी मोठे नेते दिसले नसले तरी स्थानिक शिवसेनेचे गणेश साळवी आणि अन्य काही नेते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नगरसेवक म्हणून ठाणे महापालिकेत प्रभाव पाडणारे मुल्ला हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यापूर्वी त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. मुंब्रा बायपास रोडवर सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं 18,75,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तसंच या प्रकरणी सूरज इंदाराम मेघवाल आणि रामलाल डवराराम मेघवाल या दुकलीला शनिवारी अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागानं दिली आहे. ही कारवाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मुंब्रा बायपास रोडनं 6 चाकी टेम्पोतून भारतीय बनावटीचं विदेशी मद्य नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता या टेम्पोमध्ये भारतीय बनावटी विदेशी मद्याचे 120 बॉक्सेस आढळून आले. या बॉक्समध्ये त्या टेम्पोत विशेष कप्पा लपवून बनवण्यात आले होते. टेम्पोसह तो साठा जप्त करण्यात आला असून मद्याच्या बॉक्सवर केवळ दादरा आणि नगर हवेली येथील विक्रीचा परवाना असल्याचं लिहिण्यात आलं आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक BG थोरात, जवान RB खेमनर, RS पाटील, PA महाजन, PS नागरे, SS यादव आणि MG शेख यांच्या पथकानं केली आहे.